नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभागाचा जो जी आर आलेला आहे, नवीन जी आर, तर त्यांच्यात काही नियम असे सुधारित नियम आलेले आहेत तर ज्यांच्याने आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। तर त्याबद्दल जी माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि जो जी आर आहे तर तो तुम्हाला संपूर्ण जी आर रीड करायचा असेल, वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे। तर तो जी आर आपण त्या ठिकाणी पूर्ण वाचायचा आहे। तर या ठिकाणी पहिला मुद्दा आपल्यासाठी जो नुकसानकारक ठरणार आहे तर तो म्हणजेच आपल्याला वयाची अट त्या ठिकाणी दिलेली आहे। जर तुम्हाला आदिवासी विकास विभागाअंतर्गत लाभ घ्यायचा असेल, स्कॉलरशिप वगैरे घ्यायची असेल, तर जर तुमचं एज वगैरे आहे तर ते क्रॉस झालं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लाभ घेता येणार नाही। तर अशा प्रकारचे जे नियम आहेत तर ते या जी आरमध्ये आलेले आहे। जर तुम्ही हॉस्टेलवरती ॲडमिशन घेत असाल तर तुमचं वय जे आहे तर ते 26 वर्षाच्या आत पाहिजे। जर तुमचं वय आहे तर ते 26 वर्ष क्रॉस करत असेल तर तुम्ही आदिवासी विकास विभागाअंतर्गत जी स्कॉलरशिप भेटते किंवा हॉस्टेलवरती आपल्याला राहण्याची जी सुविधा मिळते तर ती आपल्याला आता भेटणार नाही। त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तर तो आहे किचन। जर आपण गव्हर्मेंट कॉलेजमध्ये राहत असाल तर तुम्हाला किचनची जी आहे तर ती गव्हर्मेंट किचनचं सुविधा असते। तर त्यात तुम्हाला कशा पद्धतीचं जेवण बनवून मिळते तर त्याचीसुद्धा त्या ठिकाणी तुमचे आईवडील किंवा तुमचे मित्रपरिवार असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी किचनमध्ये एंट्री करू शकत नाही। आणि त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की तुमचं जर हॉस्टेलवरती ॲडमिशन झालं किंवा तुम्ही घेतलं तर त्या ठिकाणी तुमच्यावर एखादा अन्याय होत असेल, जसे DBT वेळेवर येत नाही तर त्यासाठी मुलांना प्रॉब्लेम होते किंवा जेवणाची प्रॉब्लेम होते, परत त्या ठिकाणी राहण्याची जी प्रॉब्लेम आहे तीसुद्धा त्या ठिकाणी हॉस्टेलवरती होत असते। तर अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स येतात मुलांना हॉस्टेलवरती राहताना किंवा जे DBT मिळत नाही तर त्यामुळे सुद्धा भरपूर प्रॉब्लेम येतात। तर हा जो जी आर आहे तर त्यामध्ये असे सांगितलेले आहे की मुलांना कोणत्याही प्रकारचे आंदोलन करता येणार नाही। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तुम्ही बाहेर कोणालाही कंप्लेंट करू शकत नाही। आणि एखादा विद्यार्थी एज्युकेशन घेत असताना एखाद्या संघटनेमध्ये भाग घेतो, त्या संघटनेमध्ये सुद्धा तुम्हाला आता भाग घेता येणार नाही। तर अशा प्रकारचे जे नियम आहे तर ते नवीन जी आरमध्ये आलेले आहे आदिवासी विकास विभागामार्फत। तर आय होप हा जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या सर्व मित्रांना आपण शेअर करणार आहे आणि जो जी आर आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपल्या लोकांनासुद्धा समजायला पाहिजे की गव्हर्मेंट आपल्याला ज्या स्कीम देतात किंवा आपल्याला ज्या सुविधा येतात तर त्यांच्यावरती कशाप्रकारे त्या ठिकाणी निर्बंध लावत आहे। तर अशा प्रकारे जे काही नियम आलेले आहेत तर ते सर्व नियम या ठिकाणी आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरणार आहे। त्यामुळे हा जो जी आर आहे तर तो लवकरात लवकर या जी आरमध्ये बदल करण्यात यावे असे आपण त्या ठिकाणी निवेदन द्यायचे आहे। जर निवेदन देऊनसुद्धा त्या ठिकाणी हा जो जी आर आहे तर तो चेंज करत नसेल, वयाची अट असेल किंवा काही आपल्याला प्रॉब्लेम असेल तर आपल्याला बोलण्याचे जे स्वातंत्र्य आहे तर ते या ठिकाणी त्यांनी जो नियम आहे तर तो काढून आपल्यावरती निर्बंध आणलेले आहे। तर अशा प्रकारे हे जे नियम आहे तर ते नियम चेंज झाले पाहिजे यासाठी लवकरच आपण निवेदन द्यायचे आहे। आणि निवेदन देऊनसुद्धा होत नसेल तर नंतर आपल्याकडे ऑप्शन नसते, आपल्याला आंदोलनाशिवाय कुठलाही पर्याय नसतो। तर आय होप तुम्हाला जो व्हिडिओ आहे तर तो समजला असेल। थँक्यू।